हॅलो, कार्यक्रमाला उशीर झाला त्यामुळे सर्वांची दिलगिरी व्यक्त करते मी. सज्ज सारे लोक आहे, उजळलेला मंच आहे, ते जे जैसे पौर्णिमेचे, त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे. गोड मानून घ्या रसिक हो, शब्द माझे स्वागताचे, शब्द माझे स्वागताचे. सागराला साथ असते पाण्याची, बागेला शोभा असते फुलांची, तसेच आपल्या स्नेहसंमेलनाला साथ असते आपल्यासारख्या प्रेक्षकांची. नमस्कार, मी भाग्यश्री शिंदे. नमस्कार, मी शुभांगी तायडे. आपल्या स्कॉलर डिजिटल इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे वार्षिक स्नेह संमेलनाची अर्थात कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. 2024-2025 माती आणि माता फरक आहे विलांटीचा, एक जन्म देते तर एक कुशीत घेते. अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करून आजच्या या विशेष सोहळ्यात सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम स्वागतम. एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमाला आलेले सर्व मान्यवरांचं आणि उपस्थितांचं स्वागत करणे आणि मान्यवरांना त्यांचं स्वागत करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे, म्हणून मी त्यांचं शब्दसमूहाने स्वागत करते. स्वागतम स्वागतम स्वागतम. एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र काम करणे ही प्रगती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थितांचं स्वागत करते आणि मान्यवरांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करते. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करते. आपले कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व सिद्ध केलेले, सर्वांना परिचित असलेले व्यक्तिमत्व सन्माननीय नवनाथ भाऊ दारकुंडे यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. जीवनाला हवी असते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व माननीय प्रमुख पाहुणे यांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करावे. टाळ्या वाजवायच्या आहे सर्वांनी. करूया शुभारंभ. आज रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 या चैतन्यपूर्ण वातावरणात आपल्या सर्वांच्या भाग्ययुगाचे औचित्य म्हणजे चातकला आपली तृषा शमवण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थंबाला मोठी होण्यासाठी ओढ असते स्वातीन नक्षत्राची. अगदी तसेच विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी ओढ असते वार्षिक स्नेहसंमेलनाची. आणि अशा या उत्साही कार्यक्रमात
माननीय प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद, पालक वर्ग तसेच विद्यार्थी मित्र, बालचिमुकले सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करते. इतर श्रवण सादर करावे. स्वागत हर्षभराने प्रेम गावाने स्वागत गीत. स्वागत गीतासाठी मी स्टेजवर विद्यार्थ्यांना आमंत्रित करते की त्यांनी स्वागत गीत सादर करावे. राजनंदिनी सुरळकर, आरोही तायडे, चैताली सोनार, धनश्री सोनार. माननीय श्री नवनाथ भाऊ दारकुंडे नगरसेवक यांचे स्वागत माननीय श्री दीपक सुराकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर.
धन्यवाद मॅडम. काय वाजवायचे आहे? धन्यवाद. यांचे स्वागत भोळे यांचे स्वागत सौ ज्योती सोळकर मॅम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. डान्स टीचर संजय सोनवणे सर यांचं स्वागत भाग्यश्री मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. पाटील यांचे स्वागत भाग्यश्री मॅडम करतील मी त्यांना विनंती करतो. प्रयोजन असावे लागते. जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कॉलर डिजिटल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका तसेच ॲडव्होकेट ज्योती सुरळकर मॅडम हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते. अध्यक्ष जे वेळोवेळी आमच्या स्कूलला सहकार्य करतात असे माननीय श्री नवनाथ भाऊ दारकुंडे सर, तसेच माननीय राजू मामा घोडे यांच्या मिसेस सीमा घोडे मॅडम, माजी नगरसेवक मंगला पटेल मॅडम, पटेल समाज महिला मंडळ प्रमुख, तसेच आम्ही आवाज दिला म्हणजे उपस्थित राहणारे ते म्हणजे अमोल सांगोरे सर, माजी नगरसेवक, वाढत्या प्रश्नाला वाचा फोडणारे माननीय विनायक भाऊ पाटील, आमच्या स्कूलचे पालक शिववंदन फाउंडेशनचे संस्थापक माननीय विजय राठोड सर, आमच्या मॅडम ॲडव्होकेट महेश भोकरेकर मॅडम, पालक वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर डिजिटल इंग्लिश मीडियम स्कूल 2017 ह्या वर्षी माननीय आमदार राजू मामा घोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बघता बघता आमच्या स्कूलला 8 वर्ष पूर्ण होत आहे. त्याप्रमाणे विद्यार्थी संख्या देखील वाढली आहे. परिसरातील मुलांना या स्कूलमध्ये चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळू लागले. त्यामुळे पालकांचा पैसा व वेळेची बचत देखील झाली. आमच्या स्कूलमध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या असते. सुटसुटीत अभ्यासक्रम आहे. त्यामुळे मुलं हे अभ्यास सहज करू शकतात. वर्षाला 4 परीक्षा घेतली जाते. वेळोवेळी पालक मीटिंग घेऊन आपला मुलगा कशी प्रगती करीत आहे तसेच विविध गोष्टींवर चर्चा केली जाते. सहलीचे आयोजन करतो. तसेच भारतीय संस्कृती जोपासावी म्हणून विविध महापुरुषांच्या जयंती 26 जानेवारी 15 ऑगस्ट यासारखे विविध कार्यक्रम राबवितो. मुलांना सहज लक्षात यावे म्हणून स्मार्ट टीव्ही लावली आहे. तसेच मुलांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे देखील लावलेले आहेत. वर्षातून 2 वेळा आरोग्य शिबिराचे आयोजन करतो. मागील वर्षापासून आम्ही मुलांचे उंची वजन पण करायला लागलो. कारण पालकांना कितीही समजवले तरी पालक मुलांना बघायला मोबाईल व खायला कुरकुरे देतात. त्याचे वजन केल्यामुळे पालकांच्या लक्षात येईल की आपल्या मुलाचे वजन का वाढत नाही. तर आम्हाला सांगायला आनंद होतो की आमच्या स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आज चांगल्या नामांकित स्कूलमध्ये प्रवेश घेतलेला असून त्या ठिकाणी देखील ते टॉप करीत आहे. ज्यावेळी शिवाजीनगर पुलाचे काम सुरू झाले तेव्हा मात्र स्कॉलर डिजिटल इंग्लिश मीडियम स्कूल
सर्वात जास्त उपयोग झाला, कारण त्यावेळेस बाहेर जाण्यासाठी ह्या भागातील लोकांना तारेची कसरत करावी लागत होती. परिसरातच इंग्लिश मीडियम स्कूल असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान झाले नाही. त्यानंतर कोरोना आला, सर्वत्र लॉकडाऊन लागले. त्यावेळेस देखील आम्ही मुलांना व्हॉट्सअपवर अभ्यास देत होतो. कोरोनाच्या दुसऱ्या वर्षी मात्र पालक स्कूलला नोटबुक घेऊन यायचे, आम्ही त्यांना अभ्यास द्यायचो. हे सांगायचे तात्पर्य असे की कोणत्याही सिच्युएशनमध्ये आम्ही अभ्यासात खंड पडू दिला नाही. पुढील वर्षापासून मुलांना कॉम्प्युटर हा विषय देखील शिकवण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. त्यासाठी माननीय आमदार राजू मामा यांनी आपल्या आमदार निधीतून आम्हाला 2 कॉम्प्युटर सेट उपलब्ध करून द्यावे अशी मी त्यांना विनंती करते. मुलांची शैक्षणिक व बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक वाढ होणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी मुलांचे मैदानी खेळ घेणे काळाची गरज झालेली आहे. आजकाल मुले मैदानी खेळ विसरून मोबाईलसोबत जास्त खेळतात, त्यामुळे त्यांचा शारीरिक विकास होण्यास बाधा येते. याच अनुषंगाने दीपक सरांनी सुबोध बौद्धिश युवा विकास प्रतिष्ठान या संस्थेमार्फत विविध क्रीडा घेण्याचे ठरविले आहे, परंतु त्यासाठी ओपन पेस उपलब्ध होत नाही. मागील वर्षी नवनाथ भाऊ यांनी खूप प्रयत्न केले की आमच्या संस्थेला जागा उपलब्ध व्हावी, पण काही अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. तरीसुद्धा आमचे प्रयत्न सुरूच आहे आणि आपण सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असले तर हे नक्कीच होईल. आम्हाला खात्री आहे की या परिसरातील मुलांमध्ये ती क्षमता आहे की ते भविष्यात देशासाठी खेळू शकतील आणि त्यांनी खेळावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. एवढे बोलून मी माझी प्रास्ताविका संपवते. धन्यवाद. प्रयत्न करणे आणि आपल्या प्राकृतिक स्वभावाला योग्य ती पद्धत निवडणे महत्त्वाचे असते आणि त्या दृष्टीने गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक ठरते. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय रुपाली भोकरीकर मॅडम आपले मत व्यक्त करतील असं मी यांना आग्रहाचं आमंत्रण करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक दारकुंडे साहेब आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मामी मंगला पटेल मॅडम आणि आमच्या सगळ्यांचे दादा ॲडव्होकेट दिलीप पोकळे साहेब आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ॲडव्होकेट ज्योती सुरळकर आणि दीपक सुरळकर. तर ह्या दोघांनी जो हा यज्ञ सुरू केला आहे, शाळा सुरू केली आहे की स्कॉलर डिजिटल इंग्लिश मीडियम स्कूल, ही जी शाळा सुरू केली आहे त्या शाळेच्या अपब्रिंगिंगपासून मी ही शाळा बघते आहे. म्हणजे हे नवरा बायको एक स्वप्न जगतायत. गेले 5-6 वर्षांमध्ये तर मी त्यांच्यासोबत अटॅच झालेली आहे आणि त्या 6 वर्षात मी बघितलं की ते किती पोटतिडकीने या शाळेसाठी काम करत आहेत. मधल्या काळात म्हणजे कोविडच्या काळात देखील ह्या नवरा बायकोने आताच मॅडमनी सांगितलं, ज्योती मॅडमने, की त्यांनी किती प्रयत्न केले मुलांना शिक्षण देण्यासाठी आणि आज मी ते सगळं बघते आहे. म्हणजे आजचं हा जो गॅदरिंगचा कार्यक्रम तुमचा खरंच जास्त वेळ नाही घेणार आहे कारण ती मुलं खूप पॅनिक झाली आहेत. पण मी मला एक गोष्ट सांगायला आवडेल इथे की मी एक गोष्ट या दोघांची पण बघितली नवरा बायकोची की दीपक सुरळकर सर मागे जातात, त्या मुलांना काहीतरी सांगतात आणि ती मुलं जोरात ओरडतात आणि हे जे असतं ना मुलांना शांत करणं किंवा मुलांना आनंदी करणं हे काम हे जर कपल करत असेल तर ह्या गोष्टीला म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी ते बघितलं म्हणून हे खूप मोठं योगदान आहे मला असं वाटतं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी. आणि नक्कीच ही शाळा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप प्रयत्न करत आहे हे दिसतंय कारण लावलेलं हे रोपटं आता वाढतंय आणि त्याचं मोठं झाड बनतंय आणि त्यांच्यासाठी मदतीचे हात पुढे येत आहेत. जसं दारकुंडे साहेब आहेत, मंगलाताई आहेत, ते जागा अवेलेबल करून दिली आहे मंगलाताईंनी आणि हे सगळं म्हणजे हात 2-4 असले तरी त्यांना मदतीचे हात खूप सारे आहेत. आज ज्योती मॅडम म्हणाल्या की आम्ही मामांकडून 2 कम्प्युटरची अपेक्षा करतो. मामा त्याच्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि आज मामी आल्या म्हणजे त्यांच्याकडून त्यांना खूप काही मिळणार आहे अशी अपेक्षा करते. कारण या दोघांना झगडताना मी बघते आणि त्यांचा रोजचा प्रवास मी माझ्या डोळ्यांनी बघितला आहे. ते खूप लॉयल कपल आहे आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना असंच उत्तरोत्तर खूप सारी उत्तुंग भरारी ते घेवत त्यांची शाळा खूप मोठी हो आणि ह्या मोठ्या शाळेचं उद्घाटन करायला परत मामा आणि मामी होत अशी अपेक्षा करते आणि तुमच्या ऋणात राहते. तुम्ही सगळे पालक खूप पेशन्स नाही 4:30 वाजल्यापासून इथं बसलेत त्याच्यामुळे मी अजून काही तुमचा कोणाचा वेळ घेणार नाही आहे. परत दीपक सुरळकर
आणि ॲडव्होकेट ज्योती सुरळकर ह्या दोघांना खूप खूप अभिनंदन करते. यांचा एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि मला इथं बोलवलं हे माझं भाग्य मी समजते. नक्की येईल तुमच्या मदतीसाठी परत, पण आता मुलांचा कार्यक्रम बघा. थँक्यू. विजय राठोड सर, संस्थापक शिवनंदन फाउंडेशन यांना मी स्टेजवर आमंत्रित करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार सर्व पालक वर्गाला. अगोदरच थोडा उशीर झाला आहे आणि मी जास्त वेळ घेणार नाही. जनतेतीलच प्रतिनिधी आहेत आणि मी सगळ्यात पहिले मला असं वाटतं स्कॉलर डिजिटल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक दीपक सोळकर सर आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या अर्धांगिनी ज्योती मॅडम, मी या दोघांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या छत्रपती शिवाजीनगरमध्ये साधारणतः 30-40 वर्षाचा माझा अनुभव आहे आणि या संपूर्ण परिसरात आतापर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल कुठलीच नव्हती आणि त्यांनी ती हिंमत दाखवली आणि त्यात ते खरे उतरलेत. हे मी स्वतः त्या शाळेत माझा मुलगा असल्यामुळे मी हे सांगू शकतो, कारण आज तो सिनियर KG ला आहे आणि त्याला मराठी शब्द वाचता यायला लागले, तेही सहज. म्हणजे एवढ्या लहान वयात मी माझ्या अनुभवावरून सांगतो की आई वडील सांगायचे की बाबा बराच उशिरा वाचायला शिकला, पण एवढा माझा मुलगा आज स्कॉलर डिजिटल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये असल्यानंतर जे वाचन करायला लागलाय याचं श्रेय त्या सर्व शिक्षक वर्गालाही जातात आणि त्यांच्या त्या सर्व शिक्षकांचाही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मी त्या शिक्षकांचीही तळमळ बघतो, त्यांची फार मेहनत असते. त्यांच्या स्कूल ट्रिप्स निघणं, मध्ये मध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट ते स्कूलमध्ये राबवत असतात, त्यातनं मुलांचं प्रोत्साहित करून त्यांचे माइंड फ्रेश होत असतात. कारण मुलांना आज आहे ना TV आणि मोबाईलच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी अशा त्या डायव्हर्ट करतात शिक्षणापासून. परंतु मी बघितलं स्कॉलर डिजिटल इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून की मुलांचा एक आहे ना घरी आल्यानंतर मॅडमांनी मला हे सांगितलं, टीचरांनी हे करायचं आहे, म्हणजे ती त्या अटॅचमेंट मुलांची त्या शिक्षकांची आणि त्या संबंध शाळेशी जुळलेली आहे. मी असा फार काही आता जास्त वेळ घेत नाही. कार्यक्रमाला अगोदरच थोडा उशीर झालाय, आपण बराच वेळ झाले बसलेले आहात, सर्व आपल्या मुलांचा परफॉर्मन्स बघण्यासाठी बसलेले आहात आणि मला तरी वाटतं की नक्कीच या स्टेजवर सर्व लहान मुलांना आणणारे आमचे डान्स टीचर, मी त्यांचाही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एवढ्या लहान मुलांना डान्स करायला लावणं म्हणजे ही तारेवरची कसरत असते आणि त्यासोबतच सर्व शिक्षक वर्ग उपस्थित, सर्व मान्यवर आणि मला वाटतं हायस्कूल शाळा चालू करायची आहे ना मॅडम, बरोबर आहे ना? पुढच्या वर्षीपासून मला वाटतं तुमचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि तो येणाऱ्या काळात सर नक्कीच पूर्ण हो, या आमच्या सर्व स्टेज तर्फे सर्व पालकांतर्फे मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर वेळ आली आहे ती म्हणजे अध्यक्ष भाषणाची, म्हणून ती जास्त उशीर करत नाही. माननीय श्री भागातील सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझ्याकडून शुभेच्छा आणि ज्या सरांनी जे मॅडम तो उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू हीच तुम्हाला सगळ्यांना सांगण्याची माझी इच्छा आहे आणि 2 शब्द माझे इथं संपवतो. मुलांना टाईम झालेला. मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली, म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणे महत्त्वाचे व आभार प्रदर्शन करणे हे त्यांच्या जाणीवेचे शब्द खूप आहेत. आजच्या कार्यक्रमात A very good evening to one and all present here. Gratitude is the fairest blossom which springs from the soul. It's such a pleasure to be a part of this annual day celebration. As we walk up this annual day celebration on एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती ही कधीतरी संपते, पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. आपल्या सर्वांच्या लाडक्या मामी माननीय सौ सीमाताई घोडे, माजी महापौर,
यांनी आपल्या कार्यक्रमाला आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. व त्याचबरोबर माननीय श्री नवनाथ भाऊ दारगुंडे हे नेहमी आपल्या परिसरातील होणाऱ्या चांगल्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असतात. त्याचबरोबर स्कूलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आम्हाला सहकार्य करीत असतात. त्यांच्याबरोबर ते विद्यार्थ्यांसाठी बक्षीस व खाऊ देखील आणत असतात व त्यांनी आजच्या स्नेहसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवले त्याबद्दल सर्व आयोजकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. रुपाली मॅडम, महेश भोकरीकर सर यांनी आपल्या पालकांना बसण्यासाठी चेअरची व्यवस्था केली त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानते. व कच्छ कडवा पाटीदार पटेल समाज हे आपल्याला सलग 3 वर्षापासून स्नेहसंमेलनाकरिता जागा उपलब्ध करून देतात. म्हणून सर्व पटेल समाज व मंगला पटेल यांचे आभार मानते. माननीय श्री भगवान बाविस्कर जळगाव जिल्हा अध्यक्ष यांचे देखील मी आभार मानते. त्याचबरोबर माननीय श्री विनायक पाटील संस्थापक धर्मरथ फाउंडेशन यांचे देखील मी आभार मानते. व श्री दिलीप पोकळे सर माजी नगरसेवक मनपा जळगाव यांचे देखील मी आभार मानते. माननीय श्री अमोल सांगोरे माजी नगरसेवक मनपा जळगाव यांचे देखील मी आभार मानते. श्री विजय राठोड संस्थापक शिववंदन फाउंडेशन यांचे देखील मी आभार मानते. माननीय श्री अरुण अप्पा गुजर अधीक्षक सेवानिवृत्त मनपा यांचे देखील मी आभार मानते. व आमच्या सर्वांचे लाडके डान्स टीचर संजय सोनवणे सर यांनी देखील आमच्या सर्व स्टुडंट्सला खूप छान डान्स शिकवला म्हणून मी त्यांचे देखील आभार मानते. व सर्व शिक्षकवृंद यांनी देखील करत राहावे त्यांचे देखील मी आभार मानते. व सर्वात महत्त्वाचे त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. व त्याचबरोबर मला संमेलनाचे आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. गाव यालाच तर आहे स्नेहसंमेलन हे नाव. दरवर्षीप्रमाणे स्कॉलर डिजिटल इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पटेलवाडी या ठिकाणी संपन्न होत आहे. चला तर मग सुरुवात करूया स्नेहसंमेलनात. सणाईच्या सुरात ढोल ताशांच्या गजरात आपणही रंगून जाऊयात. हा जल्लोष बालकलाकारांचा, हा जल्लोष शिमकल्लांचा. और सुंदर ये सृष्टि होती हाँ तेरे ही आने से मोरया मोरया. देवा श्री गणेश देवा
देवा श्री गणेश 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 ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है परवाह ही क्या उसका रंग कैसा है और कैसा परिणाम है धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे डर भी उससे डरा रहे इसकी रखवाली यारे करता साया तेरा हे देवा श्री गणेश 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 मेरे सारे पंछी सारे दिन कर देंगे सुन ले तेरे बिन तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा अगले बरस आना है आना ही होगा तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा अगले बरस आना है आना ही होगा देखेंगी तेरी राहें प्यासी प्यासी निगाहें तो मान ले तू मान भी ले कहना मेरा लौट के तुझको आना है सुन ले कहता दीवाना है जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है हे गणपती बाप्पा मोरया, हे गणपती बाप्पा मोरया. माननीय श्री विनायक भाऊ पाटील यांच्यातर्फे 100 रुपयांचं बक्षीस तसेच श्री दीपक सुरळकर सर यांच्यातर्फे 100 रुपयाचे बक्षीस या गाण्यासाठी देण्यात आलेले आहे. लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. मॅम कुठे आहे गुलाबी साडी? हो थोड्याच वेळात आपल्या स्कॉलर डिजिटल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मंचावर विद्यार्थी सादर करणार आहे. ओ गुलाबी साडी फेमेक्स रिमिक्स सॉन्ग घेऊन येत आहेत ज्युनियर स्टुडंट लावण्य बांदल, रिशांत नेवे, नचिकेत कदम, प्रसिद्धी कासार, भावेश गायकवाड, लावण्य भोई, तनिष्का घाडगे, यशस्वी तरडे, दक्ष कोंडाळकर, नक्ष कापसे. जोरदार या विद्यार्थ्यांसाठी, जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांसाठी. जोरदार टाळ्या उंचावल्या त्यांच्यासाठी. काजळ लावून आले मी आज असं नका बघू येते मला लाज केला शृंगार आज घातला खास दिसते मी भारी जणू सरा मी खास नखरवाली कुठे निघाली झालं साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा चाल छन छन पैंजण चांदीचा कमर बंद खनखन
बागडांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. हले हले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. तुमच्या समोर आले की काही सुचत नाही वाय वाय, धडक धडक धडकन जोरात धडके वाय वाय. तुम्हीच माझे आहो होणार का, बोलू बोलू वाटते पण पोरगी मिशाल. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी, जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, परी आणि अप्सराचे सदा प्यारी ती. हले हले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. सुंदर परफॉर्मन्स, टाळ्या छोड़ा है जमाना, जरा तेरा चेहरा तो बता, ऐसे गुजरे तू मुझसे चुराना, जरा तेरा इरादा तो बता. छाया है मुझ पे तेरा ही नशा, कम वक्त दिल ये कहाँ जा फंसा. मैं तेरी दीवानी तू मेरा दीवाना, समझ ले नजर का इशारा. मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा वाले, चले रंग जमा दे हमके बने सभी मत वाले. मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे, इन हाथों पर मैं चांद रखूं, इस मांग में भर दूं तारे. हेलो हेलो, तू फ्लोर पे जब है आई येलो येलो, बड़ी
सॉलिड मस्ती छाई। हेलो हेलो तू मुझे घूमने लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई। ये दिल छन छन बोले अमृतसरी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दिल बेचारी कर ले गंदा घूड़ियां। कलाकार गाण्याचे बोल आहे इतनी सी हसी इतनी सी खुशी रिमिक्स। स्वागत करूया सोहम मालुसुरे, दशिका पवार, जयदीप दाता, केवल पवार, सानवी पाटील, अथर्व पाटील, मोहित हिरे, सार्थक कुलथे, सारांश मालुसरे, डब्स गाणेकर। थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशिया। देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई। हे देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई। बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं। हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग नए बिखराओ चलो 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 नए ख्वाब बुन ले। लोकांचं मनोरंजन करत आहे। लावणी ही ढोलकीच्या शक्तिशाली लयसाठी प्रख्यात आहे। फुगडी मोत्यांची समसप्ती सुंदर बेंदून पाळी झुमझुमती घुंगर लोक वलंदांची शान महाराष्ट्राची असे लावणी सौंदर्यवती पुरळ पाडते। ती लावण्यवती ठसकेबाज लावणीचा तो झुंजार वारा बहरदार लावणी आपणासमोर सादर करीत आहेत सिनियर केजीच्या विद्यार्थिनी समृद्धी शुक्ला, नेहा शिंदे, जानवी शिंदे, रिया मालुसरे, गायत्री रोकडे, आरवी कोल्हे।
श्रुती सोनवणे, आरोही फरसे, मायरा शेख, गुणवेश सपकाळे, लक्ष पाटील, हिमांशी वास्कर, आर्य भडंगर. तो नैन सितारे है चांद समखड़ा, क्या कहना उसका आफरी, दावत में जैसे वो शाही टुकड़ा, उसके जैसी न कोई नाज़नीं, शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है। शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है। झुमका गिरा दे, जो मिला ले अगर वो नजर से नजर मिटा दे, नच के दिखा दे, सबकी धड़कन की कदम से कदम मिला दे, तारों की चाल के जाल बिछा के, दिल को यूं बेहाल बना दे, कर दीवाने माने हद की कोई ऐसी को। ये भी न जाने, वो भी न जाने, नैनों के रंग नैना जाने, मेरा जो संग तेरा उड़ा पतंग मेरा, हवा में होके मलंग, जग की कोई रीत न जाने, मैं तो बस तेरी हुई दीवानी, मेरा जो संग तेरा उड़ा पतंग मेरा, हवा में होके मलंग, मसूराई घरबार मेरा, ओ मखना में मखना, तू ही है संसार मेरा, ओ मखना में मखना, ये पागल सा है प्यार मेरा, ओ मखना में मखना, मसूराई घरबार मेरा, ओ मखना, मसूराई घरबार मेरा, ओ मखना में मखना, तू ही है संसार मेरा, ओ मखना में मखना, ये पागल सा है प्यार मेरा, ओ मखना में मखना, मसूराई घरबार मेरा, ओ मखना। दिल ने डूबा डूबा मुझको रब को आंखों में, आज लुटा लुटा मुझको फरेबी बातों ने, दिल ने डूबा डूबा मुझको रब को आंखों में, आज लुटा लुटा मुझको फरेबी बातों ने, ख्वाब ख्वाब सीने में प्यार के महीने में, एक ही इशारे पे दिल चीज तुझे दे दी, 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 दिल चीज तुझे दे दी, दे दी, हाँ, दे दी, दे दी, दे दी, दे दी, दे दी, दे दी, दिल चीज तुझे दे दी, दे दी। रॉकिंग परफॉर्मेंस। एक जमाना था जब 3 बंदर सिखाते थे, बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो। अब और एक बंदर है, मोबाइल वाला बंदर, जो कहता है किसी को ना देखो, किसी को ना सुनो, किसी से कुछ ना बोलो। और ये बंदर अब सबके घर पर राज कर रहा है और हमारी ही नजर के सामने हमारी पूरी जिंदगी बदल रहा है। सही कहा ना? नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, वो हो तुम। आज कोई इसके बिना न जी सकता है
न खा सकता है न पी सकता है, और इतना ही नहीं, इसके बिना तो किसी का वजूद ही नहीं रहा। मोबाइल तो जैसे सबकी जिंदगी बन गया है, कुछ इस तरह। हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा। हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा। तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो। चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी, अब तुम ही हो। बाप रे, इसने तो हद ही कर दी है। सबकी नींद चैन सब चुरा लिया है। भाई साहब, अब जरा चैन से सोने तो दो। मैंने तुझको देखा, तेरी और दिल फिरका, बड़ी तू है लड़की, कहना है नजरों का। चांद को कॉम्प्लेक्स दिया है तेरे चेहरे में, तेरी गिरती का नशा है दिल का लगा सुनने। बड़े हो या छोटे, सबको एक ही चीज पसंद है, वो है यह उल्लू बनाने वाला मशीन। तो भी इसके अलावा और कोई चीज पसंद ही नहीं आती। क्या मस्त चीज है ना? तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त। सबको जैसे चाय की लत लगती है, कॉफी की लत लगती है, वैसे ही मोबाइल की भी लत लग गई है। आजकल के सभी इंसान, चाहे बड़े हो या छोटे, बूढ़े हो या जवान, सबको लगता है जैसे मोबाइल के बिना कोई जिंदगी ही नहीं रही। आपको भी लग गई है ना यह बुरी लत? सबके सर पर जैसे मोबाइल का भूत चढ़ा है। यह तो ना ही किसी तांत्रिक से जाएगा, ना ही किसी बाबा से जाएगा। इसको भगाना तो जैसे नामुमकिन सा लग रहा है। तो क्या लगता है आपको? सूत्रसंचालन तू, महाकाली भवानी चंडिका तू, या देवतांचा सारांश तू, विनाशकारी नराधमांचा प्रहार तू, आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी, साऱ्या जगताची आई, साऱ्यांचे पालन करती माता जगदंबा। चला तर मग आई भवानी गोंधळ रिमिक्स सादर करणार आहे ज्युनियर केजीचे स्टुडंट स्वरा भाविस्कर, गायत्री तुळसकर, भार्गवी पाटील। चतुर्थकं पंचमं स्कंदमादेति, षष्ठं कात्यायनेति च, सप्तमं कालरात्रीति, महागौरीति
चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले देवादिकांचे संकट जाई गहरणी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे 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 आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये पालकांनी टाळ्या वाजवून उत्साह वाढवायचा आहे विद्यार्थ्यांचा. तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी खूपच सुंदर परफॉर्मन्स. टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. जोरदार टाळ्या.
झमाझम नाच आजे धमाधम ढोल बजे नॉन स्टॉप हल्ला मचेगा ओए नाचो सारे अपनी बेबस है रात वाली यारियां जाले सारा जहां बेथलपुर मां सुन ले ओ छोरिया झूमे नगरिया जब जब ये घूमे मेरी यार तारी कमरिया तारी कमरिया बेथलपुर मां सुन ले ओ छोरिया झूमे नगरिया जब जब ये घूमे हमारी यार तारी कमरिया कमरिया तारी कमरिया सनन जाए रजिया करबे की रात में चुड़ी के निकाई तूने आधी ही बात में सनन जाए रजिया करबे की रात में चुड़ी के निकाई तूने आधी ही बात में करबे की रात में हड़के मेरा जिया कह देना आज तू है मेरे संग ढोलीना ढोल वागे 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 रे ढोलीना ढोल वागे 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 रे भैया माँ वागे वागे ढोल वागे रे भैया माँ वागे वागे ढोल वागे रे डोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी अगं मारतीन डोली हानलन गोली गचल जाऊ बाजारी डोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी अगं मारतीन डोली हानलन गोली गचल जाऊ बाजारी लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी कपारू करतेस नजरा चल जाऊ बाजारी बाजारी लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी कला कपारू करतेस नजरा चल जाऊ बाजारी चल कपारू आईली हिरो कर बाजारची तयारी सर्गाची टोपली माझ्या वजे म्हणची तुझा बाजारी मुंबईच्या किनारी बेसाची पारू निसली गो नवा सारा बेसाची पारू निसली गो नवा सारा जाऊ चल गो 15 लाख पारू दरियाचे पुंजेला जाऊ चल गो 15 लाख पारू दरियाचे पुंजेला Jaya Sabri Saya
सोन्याची ही पोरी कोणाची जिसकी अदा मेरा दिल ले गई ही पोरी कोणाची लश्करा जान लेना चाहे बलियत मुखड़त दिल ललचावे मांगदा पे लश्करा जान लेना चाहे देखे बिना देखे तेनू राह भी न जावे रूप सलोना तेरा थोड़ा चंगदा दुपट्टा तेरा दुपट्टा तेरा दुपट्टा तेरा ना रंगदा हाय नी मेरा दिल मंगदा दुपट्टा तेरा ना रंगदा हाय नी मेरा दिल मंगदा
तेरा नौ रंगदा हाय नी मेरा दिल मंगदा दुपट्टा तेरा नौ रंगदा हाय नी मेरा दिल मंगदा इश्क बिना कुछ नहीं इश्क से ऊंचा इश्क से बढ़कर इश्क से अच्छा इश्क बिना हम कुछ नहीं चाहे जो आए के दिल में इश्क मोहब्बत सबको गले लगाना अपने कल्चर की है आदत स्वैग से करेंगे सबका स्वागत राधेच्या हृदयात श्याम आहे राधेच्या स्वतः श्याम आहे राजाच्या दाशात श्याम आहे दुनीच्या मुखात राधाकृष्ण नाम आहे अशा कान्हा आणि राधेविषयी सॉंग घेऊन येत आहेत सिनियर KGचे विद्यार्थिनी राधाकृष्ण सॉंग लावण्या मोतिराळे जान्हवी शिंदे देविका टकले काव्या शिंदे युवराज मांढरे शिवा कुशवाह गौरव पाटील शुभम पाटील विहान टकले शुभ्रा वाहक आरवी कोल्हे समृद्धी शुक्ला कृतिका शिंपी कनक तिवारी पार्थ पाटील चैतन्य पवार गणेश पाटील जौवदन या गाण्यासाठी तेरा दर्शन होगा
छवि अति प्यारी, मन मंदिर में सजी प्यारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी, बंसी बजैया रास रचैया, तारनहार मेरे तुम ही के भैया, तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। देवकी नंदन तुमको वंदन, रखते सबकी राज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। ब्रजमोहनी राधिका रानी, अलबेली सरकार है, राधा नाम को जपने वाला हर प्राणी, शाम को पाता हर हाल है। तुझसे प्रीत लगी है राधे, तू ही मन में बसी है राधे, आना भी मिलेंगे आके जब अपनी है श्री राधे। तुझसे प्रीत लगी है राधे, तू ही मन में बसी है राधे, आना भी मिलेंगे आके जब अपनी है श्री राधे। ओ श्याम के बिना राधा, राधा के बिना श्याम, श्याम के बिना राधा, राधा के बिना श्याम। आधे आधे भज मन राधे राधे, 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 भज मन राधे राधे। ब्रज के हर चप्पे चप्पे में ठकुरानी विराजे, गली गली में बसे हैं श्याम, गली का नाम है राधे। लौट के ना जाऊं मैं ब्रज से, ऐसे बस जाऊं आके, कान्हा को मन में बिठा के रटूं मैं राधे राधे। हाँ, कभी जो न मैंने मांगा वो भी दिया है तूने राधे राधे। भज मन राधे राधे, 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 भज मन राधे राधे। ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य, तदात्मानं सृजाम्य। परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। सादर करणार आहे लावणी मदन मंजिरी। ही किती कोवळी नाग रूप अरुवार गोमटी,
रब दिखता है यारा मैं क्या करूं, तुझ में
रब दिखता है यारा, मैं क्या करूं सजदे सर झुकता है यारा, मैं क्या करूं तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं। संजीवनी देते, उग्र रूपा मागे सुद्धा वात्सल्य वाहते, तुझ्या कृपा दृष्टीचे मी दान मागते, गोंधळ मांडिते ग आई गोंधळ मांडिते। आम्ही देवा अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या भूमंडळी। माझी वाली क्यूट आहे बघा किती म्यूट आहे आय लव्ह तिचा क्यूटनेस पण तिला ॲटिट्यूड आहे सोनं चांदी हिरे मोती काहीच नाही तुझ्या भोवती तू कशी आहे जशी स्वर्गामधली परी घावली हृदयाने जरा वीक आहे मी तुझ्या विना नाही ओके मी तू नदी मी सागर जाणू मिळून तू सावली लाली कानात
कानात बाली दिसते भारी माझी वाली सचून गचून लपून छपून उडारी बायको भेटाय आली मोठावर लाली कानात बाली दिसते भारी माझी वाली नटून थटून लपून छपून उडारी बायको भेटाय आली आय स्वेअर मी तुला कंपेअर नाही करत तुला हर्ट करण्याची कधी डेअर नाही करत असं कोण बोललं मी तुझी केअर नाही करत मी तर ब्लूटूथ पण कोणासोबत पेअर नाही करत विषय हार्ड मी तुझा बॉडी गार्ड मी खाली सेलफोन तू माझा सिम कार्ड तुझ्या विना मला रेंज नाही कधी तुला चेंज नाही करीन मी तुझ्याशी प्रेम जीवापाड तुझ्या विना कोण नाही तूच माझ्या झोन मध्ये खूप सारे फोटो तुझे सेव्ह माझ्या फोन मध्ये इंस्टा फेसबुक जीमेल वायफाय सगळ्यांचा पासवर्ड सेव्ह तुझ्या नावाने काल माझ्या भावाने पाहिलं तुला जेव्हा फिरत होतो आपण गाडीवर म्हणे शपथ सांगतो दादा बहिणी तर एक नंबर दिसत होती म्हणे साडीवर तुला नजर लागेल लाव काला टिक्का माझ्या नजरेत थोडी आता गडबड झाली तू आता झाले ड्रीम गर्ल माझी वाली माझा भाऊ तुझा देवर तुझी बहीण माझी साली तरी तुम्हाला भेटायला आली धन्य तुमचं नशीब की तुमच्या नशिबाला आली माझी लाडाची 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 बाई साजूक साजिरी लाजिरी गोजिरी सुंदर दिसतेस बाई कळलेच नाही कधी जीव झाली नेहमीच राहा माझ्या भारतातली भारी माझी वाली घेऊन बुलेट भेटाय आली क्या बताऊं मैं तुझे तुझे जो मिला मुझे हो गई हर बदी आंदा इतने नसीब से देखा है करीब से नूर दिया मिया बारिशा सज के जो आए तू अखियों के सामने नजरा लगे ना मेरी ओ मेरे माये जिन्ना सोना ना कोई होया ना कोई होना जे मैं पिछल के सोना बाखुदा ओ मेरे माये जिन्ना सोना ना कोई होया ना कोई होना जे मैं पिछल के सोना बाखुदा तेरा मिलना ही मेरी चांद रात होगी इश्क वाले रास्तों पे अपनी बात होगी अंबर में तारों की बारात होगी ढूंढेगी ये दुनिया पर तू मेरे साथ होगी बाकी सारे साल मेरे मैं तेरे नाम मेरे ख्वाहिशां जन्ना मेरी
भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है। कुछ खोकर पाना है, कुछ पाकर खोना है, जीवन का मतलब तो आना और जाना है, दो पल इस जीवन से कुछ उम्रें चुरानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है। तू दार है नदियों की, मैं तेरा किनारा हूँ, तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ, आँखों में समंदर है, आशाओं का पानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है। थँक यू, धन्यवाद. मी स्कॉलर डिजिटल इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करते. थँक यू. हा कार्यक्रम संपला मी असं जाहीर करते. एक सेकंड लावणी के साथ गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी हले हले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी तुमच्या पाठीशी जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती परी आणि अप्सरासे सदा प्यारी ती हले हले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटा नाना तुझ्या काठीशी मुझे मेरी बंदी लगाती बिंदी अंगारों का अंबर सा लगता है
तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे पाहिजे हटाची लालीनी कानाची बारीकी हातात सोन्याची घडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे